नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी निधानी सर. हा माझ्या क्लासचं नाव आहे निधानी सर्स इंग्लिश क्लासेस. आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर पॅटर्न आणि पेपर कशा पद्धतीनं असतो 10वीचा आणि कोणता सेक्शन किती मार्क्सला इथं दिलेला असतो हे तुम्हाला मी अतिशय साध्या किंवा सिम्पल वर्ड्समध्ये तुम्हाला मी समजून सांगेल. जस्ट वॉच माय व्हिडिओ केअरफुली. यू अंडरस्टँड द पेपर थरोली. पेपरबद्दल तुम्हाला कोणत्याच प्रकारचा डाऊट्स राहणार नाही की तुम्हाला पेपर पॅटर्न जर समजलं तर तुम्हाला किती मार्क्सला कोणता क्वेश्चन आहे आणि कोणत्या सेक्शनला जास्तीत जास्त तुम्हाला वेटेज द्यायचं आहे हे तुम्हाला क्लिअरली समजून जाईल. सो बी हिअर आणि वॉच केअरफुली आणि ट्राय टू अंडरस्टँड दिस व्हिडिओ. सो इट्स गोना बी व्हेरी सिम्पल अँड इंटरेस्टिंग. ओके. पेपर असेल तुमचा 80 मार्काचा पेपर असेल बघा, नो डाऊट दॅट. आणि पहिला जो सेक्शन आहे त्याच्यानंतर आहे टायमिंग असेल 3 तासाचा पेपर असेल. व्हेरी गुड. त्यानंतर बघा पहिला जो सेक्शन आहे लँग्वेज स्टडी आहे. लँग्वेज स्टडी एकंदरीत तुम्हाला 10 मार्कासाठी त्या लँग्वेज स्टडी दिलेला यू कॅन सी हिअर. आणि पहिला क्वेश्चन नंबर ए जो असेल तुम्हाला 8 मार्कासाठी असेल आणि क्वेश्चन नंबर 8 ए मध्ये तुम्हाला 6 क्वेश्चन दिले जाईल बघा. 1 2 3 4 5 आणि हे 6-1. हे 6 पैकी तुम्हाला कोणतेही 4 सोडायचे असतात. दिस इज बी. हे खूपच इंटरेस्टिंग आणि सिम्पल असेल. दॅट्स नो नीड टू वरी अबाउट एनिथिंग. त्यानंतर बघा पहिला जो क्वेश्चन आहे द डू इज डायरेक्टेड आहे. डू इज डायरेक्टेडमध्ये फक्त तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. इथे करेक्ट लेटर यूज करायचं. जे काही ब्रॅकेट दिलेलं आहे तिथे काय करायचं आहे, तुम्हाला करेक्ट लेटर तुम्हाला यूज करायचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल MO इथं मनी येईल, ई येईल, मनी. गॉट इट. इथं तुम्ही काय ई फक्त वापरू शकता. इट्स अ व्हेरी सिम्पल. तिथे तुम्हाला काय करायचं, 2 मार्क भेटतील तुम्ही फक्त काय करेक्ट लेटर तुम्ही जर यूज केला असेल तर. त्यानंतर बघा सेकंड वन काय म्हणतो, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा अनदर सिम्पल. तुम्हाला इझिली इथं 2 मार्क मिळणार आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर हे खूप सारे क्वेश्चन्स आहेत बघा. या पद्धतीने तुमचा पेपर पॅटर्न आहे आणि या पद्धतीने तुम्हाला काय येतील क्वेश्चन्स येतील इथं एक्झाम्समध्ये. गॉट इट. त्यानंतर तिसरा जाईल बघा पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स आहे. तुम्हाला इथं पंक्च्युएट करावं लागेल. जे काही पंक्च्युएशन मार्क आहे ते पंक्च्युएशन मार्क तुम्हाला इथे काय योग्य ते पंक्च्युएशन मार्क तुम्हाला द्यावं लागेल. या 6 मधून तुम्हाला कोणतेही 4 जे सिम्पल वाटतात ते तुम्ही 4 जे सोडू शकता. त्यानंतर आहे चौथा बघा, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ द 3 लेटर्स इच युझिंग द लेटर इन वर्ड. बघा ह्याच्यामध्ये जे काय हे शब्द इंटरनॅशनल हा आहे त्याच्यापासून तुम्हाला 4 शब्द असे बनवायचे आहे. ओके. त्यानंतर इथं डायग्राम दिलेला आहे. यू कॅन सी द डायग्राम. दिस इज ऑल्सो व्हेरी सिम्पल. हे पण खूप सिम्पल आहे तुमच्यासाठी. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम. एक्झाम्पल जे काही एक्झाम्पलमध्ये काय जे काही शब्द दिलेला आहे तुम्हाला, जे फॉरेस्ट आहे फॉरेस्टबद्दल तुम्हाला रिलेटेड वर्ड लिहायचं. जसं की एक सोडून दाखवलेलं आहे तुम्हाला थिक. फॉरेस्ट कसं असतो, थिक असतो. हे जे काही शब्द असतात फॉरेस्टशी रिलेटेड, जंगलाशी रिलेटेड, ते तुम्हाला शब्द सोडायचे आहे. प्रत्येकाला तुम्हाला का 2-2 मार्कासाठी ते दिलेलं आहे बघा. कोणते 4 तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर 6वा आहे बघा, कम्प्लीट द वर्ड चेन. वर्ड चेन तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. त्यामध्ये नाऊन आला पाहिजे. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट वर्ड. बघा लास्ट जो शब्द आहे त्याच्यापासून नवीन एक शब्द तयार करायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यासाठी तुम्हाला तो बघा फक्त नाऊन आला पाहिजे. तर बँक दिलेला आहे. आता के पासून तुम्हाला दुसरा शब्द तयार करावा लागेल इथं. ओके. यू कॅन डू इट व्हेरी वेल. आय नो यू आर व्हेरी क्लेवर. तुम्ही हे करू शकता कारण हे काय साधे क्वेश्चन्स आहे ते. त्यानंतर बी आहे बघा. क्वेश्चन नंबर B1 मध्ये बी आहे ते 2 मार्कासाठी आहे. कारण 8 मार्क वरी गेलेले आहे तुम्हाला. इथं 2 मार्क आहेत. इथं डू ॲज डायरेक्टर आहे बघा. डू ॲज डायरेक्टरमध्ये काय अटेम्प्ट एनीवन इथं दिलेलं आहे. दोन्हीपैकी तुम्हाला एक सोडायचा. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. हे काय तुम्हाला याचा मिनिंगफुल काय करायचं आहे, सेंटेन्स बनवायचा आहे. गुड इज यू कॅन मेक इट. त्याच्यानंतर तुम्हाला जर ते येत नसेल तर ॲड द क्लॉज. तुम्हाला क्लॉज ॲड करायचा आहे. आय वॉन्टला क्लॉज ॲड करायचा आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन येईल तुम्हाला अटेम्प्ट एनीवन. या दोन्हीपैकी तुम्हाला एक सोडायचा आहे. ॲड प्रिफिक्स आणि सफिक्स. तुम्हाला नेहमीच सांगत असतो मी प्रिफिक्स आणि सफिक्स काय असते ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे क्लासमध्ये. त्यानंतर किंवा लकी आणि चेंज याला तुम्हाला काय करावं लागेल, मेक मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला बनावं लागेल. हे झालं तुमचं लँग्वेज स्टडी. पहिला क्वेश्चन जर असेल A1 असेल तुम्हाला 8 मार्काला असेल. त्याच्यामध्ये पहिला जर B जर असेल ते तुम्हाला काय असेल ते 2 मार्काला असेल. गॉट इट. त्यानंतर येतो बघा जे काय सेक्शन सेकंड येतो तुम्हाला. सेक्शन सेकंड आहे तुम्हाला 20 मार्कासाठी सेक्शन सेकंड आहे. इथं टेक्स्च्युअल क्वेश्चन्स आहेत. हे टेक्स्च्युअल पॅसेज असेल. हे टेक्स्च्युअल पॅसेज तुम्हाला 10-10 मार्काचे 2 टेक्स्च्युअल पॅसेज तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतील. गॉट इट. हे 2 तुम्हाला पॅसेज सॉल्व्ह करणं गरजेचं आहे कारण
हे जर तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो. कारण इथं 10 मार्काला एक पॅसेज दिलेला आहे. पहिला काय आहे, राईट द वे द फॉलोइंग द ट्रू और फॉल्स. चुकी बरोबर आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. इथं बघा, इथं 4 क्वेश्चन आहेत, प्रत्येकाला हाफ हाफ मार्कला इथं दिलेला आहे. त्यानंतर खाली जी असेल बघा, A2 जी असेल, कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम तुम्हाला कम्प्लीट, त्याच्यासाठी तुम्हाला 2 मार्क इथे दिलेले आहेत. त्यानंतर A3 जो आहे तुम्हाला काय आहे, 1 मार्काला, 1 मार्क आणि इथे 1 मार्क, म्हणजे A3 तुम्हाला 2 मार्काला दिलेला आहे. त्यानंतर डू एस डायरेक्टर आहे बघा, डू एस डायरेक्टर आहे पुन्हा आता 2 मार्कासाठी आहे. ग्रामर आहे. इथं ग्रामरमध्ये काय पॉझिटिव्ह डिग्री तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. हे डिग्रीबद्दल काय क्वेश्चन आहे, इथं तुम्हाला 2 मार्क असतील. त्यानंतर असेल बघा तुमचा पर्सनल रिस्पॉन्स, जे की तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करावं लागेल. पर्सनल रिस्पॉन्स तो A5 हा पर्सनल रिस्पॉन्स असतो. हा जो त्याचा बी आहे, गॉट इट, बी हा सेकंड पॅसेज आहे, सेकंड टेक्स्च्युअल पॅसेज आहे. हा पण तुमचा काय सेम असेल, वरचा जो पॅसेज आहे त्याच पद्धतीने तीच मेथड यूज करून इथं सांगितलं. इथं काय बघा, कम्प्लीट द लाईन्स दिलेलं आहे, फक्त व्हेरी सिम्पल. हा जो पॅसेज, त्यानंतर इथं क्वेश्चन दिलेलेच आहे तुमचे, फिल इन द ब्लँक्स दिलेलं आहे. टू एस डायरेक्टर पुन्हा इथं ग्रामरला आहे, प्रत्येक क्वेश्चन 2-2 मार्कासाठी आहे. त्यानंतर B5 दिलेला आहे आणि B5 दिलेला आहे तुमचा पर्सनल रिस्पॉन्स. आता येतो बघा तुमचा थर्ड सेक्शन, ते आहे पोइट्रीचा सेक्शन आहे. पोइट्री सेक्शनमध्ये तुम्ही काय सॉल्व्ह करू शकता बघा. पोइट्री असते 10 मार्काला, पोइट्री असते, एक ॲक्टिव्हिटी आहे. पोएट्रीवर एका पोएमवर तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली जाईल आणि दुसऱ्या जी पोएम असेल ते काय असेल तुमचा अप्रिशिएशन असेल बघा. इथं तुम्ही पाहू शकता अप्रिशिएशन दिलेलं आहे. दुसरा जी पोएम आहे ती 5 मार्काला आहे, वरची जी पोएम आहे ते 5 मार्काला. एकंदरीत 10 मार्काला तुम्हाला काय आहे, पोएमचं दिलेलं आहे. ओके, नो नीड टू वरी, दिस इज व्हेरी मच सिम्पल. आय कॅन से दॅट, जस्ट अंडरस्टँड. तो फक्त समजून घ्या पेपर पॅटर्न काय आहे आणि किती मार्कला कोणता क्वेश्चन इथं काय विचारला जात आहे. So be carefully, watch carefully, listen carefully. Okay, let's move. त्यानंतर बघा तुमचा येतो सेक्शन, बघा फोर्थ सेक्शन येतो तुमचा, विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. दॅट इज काय, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे बघा. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 15 मार्काला पूर्ण काय आहे, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. तर पॅसेजवर 10 मार्क आहेत आणि त्यानंतर काय असेल, समरी असेल. वडील समरी असेल तुम्हाला किती मार्काला, की तुम्हाला 5 मार्काला समरी असेल का. क्वेश्चन नंबर 4A. इथं फिल इन द ब्लँक्स आहे, सिम्पल नाही का, साधे आहेत बघा. त्याच्यानंतर A2 आहे, त्याच्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग टेबल आहे. त्यानंतर मॅच द सिनोनिम्स आहे. सिनोनिम्स म्हणजे काय, समानार्थी शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, मॅच करायचे. त्याला 2-2 मार्काला एक क्वेश्चन आहे. डू एस डायरेक्टर पुन्हा एकदा ग्रामरचा इथं क्वेश्चन आहे, डू एस डायरेक्टर इथं बघा. त्यानंतर येतो तुमचा पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स आहे तुम्हाला ते मनाने सोडावं लागेल. त्यानंतर जे काय वरी दिलेला पॅसेज आहे, जे काय नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, त्या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवरच तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, समरी रायटिंग करायचं आहे. ओके, त्याचं 1/3 तुम्हाला पॅसेज करावं लागेल. फॉर दॅट यू विल गेट 5 मार्क्स. ओके, यू शुड नॉट लूज. तुम्हाला जर मेरिटमध्ये जायचं तर तुम्हाला अबो 90 करायचं असेल किंवा 90 तुम्हाला मार्क्स मिळवायचे असेल, इंग्रजीमध्ये भरपूर प्रॅक्टिसची आवश्यकता असते. सो यू रिक्वायर इन अ प्रॅक्टिस, तुम्हाला प्रॅक्टिस इथे गरज असते. त्यानंतर बघा रायटिंग स्किल येतो. रायटिंग स्किल इज नॉट इझी टास्क बघा. रायटिंग स्किल ही इझी टास्क नाही. सेक्शन 5 हे तुमचा रायटिंग स्किल आहे, ते 20 मार्क्ससाठी काय तुमचा रायटिंग स्किल आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 5-5 मार्कासाठी दिला आहे. लेटर आहे पहिला, लेटर सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला, किंवा फॉर्मल किंवा इनफॉर्मल, या दोन्हीमध्ये कोणता एक लेटर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इथं तुम्हाला दिलेलं आहे 5 मार्क दिलेले आहेत. त्यानंतर येतो तुमचा वेगळा डायलॉग रायटिंग येतो असतं तुम्हाला 5 मार्कासाठी डायलॉग रायटिंग आहे. तुम्ही जर डायलॉग तुम्ही सॉल्व्ह करत नसेल तर मग स्पीचमध्ये तुम्हाला ऑरमध्ये का स्पीच दिलेला आहे, कोणता एक तुम्ही डायलॉग किंवा स्पीच या दोन्हीमधून तुम्ही कोणताही एक क्वेश्चन तुम्ही काय इथं सॉल्व्ह करू शकता. व्हेरी गुड. त्यानंतर येतो तुमचा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल व्हर्बल, ह्या दोन्हीपैकी तुम्ही एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यासाठी 5 मार्क इथं दिलेले आहेत. सो व्हेरी इझी का. क्वेश्चन पॅटर्न आणि पेपर अनालिसिस आपण इथं बघत आहोत, किती मार्काला कोणता क्वेश्चन दिलेला आहे आणि पेपर काय असतो, कसा असतो, इथं तुम्हाला मी व्यवस्थित सांगण्याचा इथं प्रयत्न करत आहे. त्यानंतर येतो बघा तुमचा ओके. त्यानंतर बघा एक्सपांड द थीम. एक्सपांड द थीम आहे किंवा इथं न्यूज रिपोर्ट रायटिंग आहे. या दोन्हीपैकी तुम्हाला एक तुम्हाला स्टोरी तर तुम्हाला लिहावं लागेल किंवा तुम्हाला न्यूज तर लिहावं लागेल. या दोन्हीपैकी तुम्हाला एक क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली सॉल्व्ह करावं लागेल. आय थिंक द न्यूज विल बी व्हेरी सिम्पल. द स्टोरी इफ यू नो, तुम्हाला दिलेली स्टोरी किंवा कोणाला माहीत असलेली जर स्टोरी जर असं
ते तुम्हाला तुमच्यासाठी सिंपल असं त्याच्यासाठी तुम्ही काय केलं 5 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. नंतर लास्ट सेक्शन आहे का पेपरमधला लास्ट सेक्शन आहे ते 6 सेक्शन आहे स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क्स दॅट इट इज कॉल्ड ट्रान्सलेशन. क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशनसाठी आहे ते तुमच्यासाठी 5 मार्काला आहे. ट्रान्सलेशन फक्त काय करायचं ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तुमच्या जे काही भाषा आहे ते तुमची जे काही नेटिव्ह लँग्वेज आहे तुमची मातृभाषा त्याच्यामध्ये तुम्हाला काय वर्ड्स तुमचे ट्रान्सलेट करायचे. किती तुम्हाला एनी 4 तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर बघा इथं काय एनी 2 हे ट्रान्सलेट तुम्हाला मराठीमध्ये करायचं आहे. त्यानंतर इथं काय इडियम्स किंवा फ्रेजेस इथं दिलेले असतात ते तुम्हाला कोणतेही ओके एक तुम्हाला तुम्ही करायचं आहे. तुम्हाला त्याच्यासाठी 1 मार्क आहे. गोट इट. दिस इज युअर क्वेश्चन पेपर. दिस इज युअर 10th क्वेश्चन पेपर. हे 10वीचा क्वेश्चन पेपर आहे. इट्स व्हेरी सिम्पल. ज्यांना माहिती नाही पेपर पॅटर्न काय आहे आणि पेपर पॅटर्न कसा असतो कोणता क्वेश्चन किती मार्काला असतो आणि कोणते क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत हे तुम्हाला नीट जर समजून घ्यायचं असेल जस्ट वॉच माय व्हिडिओ. यू विल अंडरस्टँड ऑल द पॅटर्न्स. अनदर थिंग इज इम्पॉर्टंट थिंग इज दॅट जे काय पॅटर्न आहे ते पॅटर्न तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. गोट इट. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पाठ असल्या पाहिजे. therefore I just able to make video. Thank you very much for watching my short video. Meet you in a next video. Okay, bye.